आता अर्धा स्वयंपाक झाला होता आणि अर्धा बाकी होत्या. पोळ्या लाटल्या होत्या तिन्ही बिन चुलीतून शेकूनही आणल्या होत्या आणि कांदा लसूणही कापून घेतला आणि भरीतात झिंगे टाकायचे ते मला तर झिंगे बी निसून भाजून घेतले मस्तपैकी आणि कांदा टाकला आपला ताव्यावर आणि त्याच्यात टाकलं मस्त तेल. पोळ्या तर मस्त झाल्या होत्या पण ते थंड करूनच दवडीत ठेवावं लागतात म्हणून मी साईडनंच ठेवून दिलं आणि कांदा झाला होता मस्त त्याच्यात टाकली मिरची पावडर मीठ आणि लगे मस्त फिरो फारो करून घेतलं आणि त्याच्यात पहिले भरीत म्हणजे वांगे टाकले आणि ते बी फिरो करून घेतले आणि त्याच्यानंतर झिंगे टाकून मस्त फिरवलं आणि आज मी आंब्याच्या उसऱ्या माझ्या हातानं बनवल्या होत्या. काल आईनं सगळ्या पानचट बनवल्या होत्या आणि मस्त टरबूसही कापून ठेवलं मला नाश्त्यासाठी. नाही जेवण करायला येते एवढा पसारा करून ठेवते का तो सगळा मला आवरा लागते. मग मला होते टाईम मग सगळा पसारा आवरला आणि भांडे आपल्या जिन्यावर नेऊन ठेवले. आता मला सोडायचा होता टिंगीचा झोका कारण का टिंगीचा लाड लय झाला आता झोक्यात. पहिले टिंगीला खाली काढून घेतलं कारण की आता नवीन डालं आणलं होतं टिंगीसाठी. डालं नव्हतं म्हणूनच मी तिला झोक्यात टाकत होती आणि एवढी बंड झाली ते एका लय. मग मस्त असा झोका सोडून घेतला दोन्ही इकडून. आता साडीचं काम झालं होतं माया आणि टिंगीला आणलं होतं म्या डालं नवीनच. मग आता झोका सोडून घेतल्यावर मस्त असं झाडून काढून घेतलं आणि आता टिंगी एवढी वलवल करे का मग मांग मांग पै. आता तिला वाटलं झोकाच काऊन सोडला झाडू काढून घेतलं आणि पुंजा बाहेर नेऊन टाकला आणि तिकडूनच डालं घेऊन आले मी टिंगीसाठी. डालं एवढं मजबूत आणलं होतं का तुम्हाला काय सांगू. डालं ठेवलं मग एका साईडनं टिंगीला टाकून दिलं डाल्यात. दिवसभर तर काही राहिली नाही ते तिले झोक्याची सवय आहे तर डाल्यात काही राहत नाही ती पंगाल पैते. आणि मग भांडे घासून आणले. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.